बारामतीत ओबीसी समाजाच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने काँग्रेसचे ओबीसीचे नेते विजय वडेट्टीवार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। मोर्चा काढणं, आंदोलन करणं, घोषणा देणं, उपोषण करणे यामध्ये सरकारच्या बुडाला आग का लागते, राग का येतो, ओबीसीचा आवाज दाबायचा आहे का, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी सरकारला केला आहे। नाही, असं आहे की मोर्चाला पोलीस का नाकारतात परवानगी, ओबीसीच्या मोर्चाला का नाकारतात? आणि लोकशाहीमध्ये अधिकारासाठी लढण्याचा हक्कच आहे तो आमचा। कोणी लढत असेल, कुठल्याही धर्माचा, जातीचा, पक्षाचा माणूस लढत असेल, ते एक हत्यार आहे लोकशाहीमधलं। मोर्चा काढणं, आंदोलन करणं, घोषणा देणं, उपोषण करणं, यामध्ये सरकारच्या बुडाला आग का लागते आणि त्यात त्यांना राग का येतो? त्यामुळे त्यांना काय म्हणजे ओबीसीचा आवाजच दाबायचा आहे की त्यांचा गळा घोटायचा आहे, असा प्रश्न उपस्थित होतो। बीजेपी महायुती सरकारचा आरक्षण संपवण्याचा घाट आहे, त्यामुळे आरक्षणाची अपेक्षा ठेवू नये। ज्या गॅजेटचा आधार दिला जात आहे त्यामुळे 100% मराठा समाज कुणबी होईल। कुणबी दाखले देण्यास कोणाचाही विरोध नसल्याने विजय वडेट्टीवार यांनी म्हणत जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी असं म्हटलेलं आहे। या भारतीय जनता पक्ष असेल की महायुती सरकार आरक्षण संपवण्याचाच घाट आहे हे देऊ शकत नाही, कारण यांचे विचार जे आहेत, मुळात ज्या मातृसंघाचे विचार आहेत या पक्षाचे, त्या आरक्षणाच्या विरोधात आहे। त्यांना आरक्षण मान्यच नाही। त्यांचे सरसंघ लोकांपासून अनेक जणांनी त्या संदर्भात त्यांची पुस्तक भूमिका मांडली आहे, हे आपणही वाचलं, मी पण पाहिलं। त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू नये। एक दुसरी गोष्ट, कुणबी समाजाला दाखले देण्यासाठी कोणाचाही विरोध नाही। आमच्या विदर्भातले सगळ्या कुणबी ओबीसी मध्ये आहेत, मराठवाड्यातले काही कुणबी आहेत, पण नव्यानं ज्या ठिकाणी ज्या गॅजेटचा आधार धरून बोलला जात आहे की त्यामध्ये सगळे 100% मराठा समाज कुणबी होईल, काय होईल याच्यात माझं मत एवढंच आहे, तुम्ही काय देता कोणाला आहे ना। तुम्ही आरक्षण किती आहे आता? 27%। 27% आरक्षणामध्ये 13% आरक्षण आज आम्ही विजेएमटी, एमटी, विमुक्त जमाती यांना आम्ही 13% देतो। उरला किती? 19%। 19%मध्ये मराठा समाज पूर्ण आला आणि आमच्याही समाजाला कोणाच्या वाट्याला काय मिळेल? बरं राहिलं, तुम्हाला 52% आरक्षण आहे राज्यात। हे आरक्षण मी समजतो की मराठा आणि इतर समाज हे समाज मिळून जरी 20% असतात, 25%, 75% लोकांना आरक्षण मिळत आहे, 52%, 75% लोकांना आरक्षण मिळत आहे 52%, आणि 25% लोकांना आरक्षण मिळत आहे 48%। फायदा कोणाचा आहे? पण मला एक मिनिट थांबा, पूर्ण उत्तर होऊ द्या। तुमच्या प्रश्नाचा रोग जो आहे ना, मी त्याचं उत्तर समाधानकारक देतो। हा, हे यामध्ये नुकसान होते आहे ज्या समाजात ज्या लोकांनी ते आरक्षणासाठी आता चळावळ सुरू केली आहे, त्यामध्ये शैक्षणिक आणि आर्थिक त्याच्या पलीकडची मागणी आहे। आता मला सांगा तुम्ही, मला काल एक फोन आला ग्रामपंचायत सदस्याचा मराठवाड्याचा, साहेब म्हणे मी आता सदस्य झालो म्हणे, आरक्षण होतं। आता आमच्या गावातून जवळपास 150 समाजाचे लोक कुणबी समाजाचं प्रमाणपत्र भेटलं, आता मी निवडूनच येऊ शकत नाही म्हणे, माझं संपलं म्हणे राजकारण, माझं आयुष्य संपलं म्हणे राजकीय। हा विषय तिथे येतो आहे। म्हणून आरक्षण देत असताना आमची राहुल गांधी जे म्हणतात तुम्ही कॅप वाढवा ना 50%च्या वरची आणि त्यांना विशिष्ट आरक्षण देऊन टाका, संपला विषय, कशाला करायचं? जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी। ओबीसी मराठा वादावर काँग्रेसचे ओबीसीचे नेते विजय वडेट्टीवार चांगले संतापलेले पाहायला मिळालेले असून मी ओबीसी समाजाला आव्हान करणार आहे, तुम्ही जनरलमध्ये या। तसेच सरकारने काढलेला GR मराठ्यांच्या फायद्याचा आहे का, असा सवाल उपस्थित केलेला आहे। त्याचबरोबर मराठा उपसमिती स्थापन होऊन किती वर्ष झाली, आता ओबीसी उपसमितीचा काय फायदा होणार आहे, केवळ तुस्करण्यासाठी हे सोंग असल्याची टीका सरकारवर केलेली आहे। बघा, तुम्ही जे म्हणताय ना, मी असं कसं म्हणत नाही, तुमचा बोलण्याचा अर्थ कळला, मी असं तसं नाही म्हणताय। 10% EWS दिलाय, पण तो कोर्टात टिकत नाही ना सर, आता सुरू आहे ना सर, सेंट्रल गव्हर्नमेंटने दिला ना। ते 10% किंवा जे मागे दिलेले आरक्षण आहे तुमचं सरकार असताना असेल किंवा फडणवीस साहेबांचं सरकार, त्यामुळं ते टिकत की नाही। तुम्ही जर पूर्णच ओबीसी, मला तर असं वाटतंय की मी ओबीसी समाजाला आव्हान करणार आहे, तुम्ही जनरल मध्ये या, आम्हाला जनरल मध्ये ढकला, आम्हाला त्याच्यात फायदा आहे। होईल ना, करेल ना, करेल। मी आता 8 तारखेला बैठक बोलवली आहे,
कुणबी समाजाला दाखला देण्यासाठी कोणाची विरोध नाही, आम्ही विरोध केलेला नाही. पुन्हा पुन्हा सांगतो, माझ्या तोंडी जबरदस्तीनं घालायचं नाही. मी माझा विरोध नाही, पण त्या गॅजेटचा आधार घेऊन एवढे काय म्हटलं, त्या गॅजेटमध्ये इतके कुणबी, इतके मराठा, मी कसं ओळखू? कोण सरकार ओळखणार आहे? कोण कुणबी त्यातले कोण आहे? काय कसं ओळखणार सांगा तुम्ही? त्यामुळं या संदर्भात जो निर्णय आज सरकार म्हणत GR काढला, हा तरी मराठ्याच्या फायद्याचा आहे काय? आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.